चिंचवड महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा झाली आहे त्या सभेमध्ये काही उपसूचना मांडण्यात आल्या. त्या उपसूचनांवरती तुमचा आक्षेप आहे, नक्की हा आक्षेप काय साध्य होते त्या उपसूचना, नक्की कुठल्या प्रकारच्या, कशा प्रकारचा भ्रष्टाचार होऊ शकतो? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 15 वर्षे सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी सत्तेवरून पायउतार करून भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता दिली. तदनंतर पुन्हा एकदा म्हणजे गत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत देऊन या महापालिकेमध्ये सत्ता दिली. 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महानगरपालिका असेल किंवा स्थायी समितीच्या माध्यमातून उपसूचनांचा विषय असेल, वाढीव खर्चाचा विषय असेल किंवा मुदतवाढीचा विषय असेल किंवा सल्लागार नेमणुकीचा विषय असेल, सार्वत्रिक निवडणूक 2017मध्ये अशा प्रकारचा राष्ट्रवादीचे सत्ताधारी लोक अशा प्रकारचा कारभार करतात आणि त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये भय आणि भ्रष्टाचारमुक्त महापालिका आम्ही करू. या महापालिकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करू, अशा प्रकारचं अभिवचन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचं होतं. उपसूचनांचा हा गंभीर विषय जो आहे, या संदर्भात बोलत असताना या वर्षीच्या अंदाजपत्रकाच्या 60 कोटीच्या उपसूचनाचा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला आणि त्यामध्ये त्या उपसूचना चुकीच्या पद्धतीने कायद्याला सोडून माननीय महापालिका सभा असेल किंवा माननीय स्थायी समिती सभा असेल यांना फाट्यावर मारून 60 कोटीच्या उपसूचना त्या ठिकाणी मंजूर करण्यात आल्या. त्याची अदागी बिलांची करण्यात आली. या विषयावरती मोठ्या प्रमाणात चौकशीची मागणी झाली. इथले मुख्य लेखापाल श्री जैन यांना त्या संदर्भात त्यांची बदली करण्यात आली. प्रकरण आता चौकशी त्याची सुरू आहे. काल सोमवार होता, 27 जुलैच्या या सर्वसाधारण सभा महानगरपालिकेची होती. यामध्ये महानगरपालिकेमध्ये 128 सदस्यांचं हे सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये वेगवेगळे विषयपत्रावरती असताना महानगरपालिकेच्या विषयपत्रावरती विषय न घेता उपसूचनांच्या माध्यमातून घुसाडाघुसडी करून त्याच्यामध्ये आर्थिक लेनदेन करून आर्थिक लाभ मिळवून या ठिकाणी अशा प्रकारच्या उपसूचना घुसडून मंजूर करण्याच्या आल्याचा गंभीर प्रकार सामोरे आलेला आहे. यामध्ये सगळ्यात गंभीर विषय आहे की महानगरपालिकेचे शहर अभियंता म्हणून ज्यांची नियुक्ती व्हायला हवी त्याचा विषय मागच्या 2 महिन्यापासून प्रलंबित असताना शहर अभियंता पदाचं 3 भागामध्ये विभाजन करून शहर अभियंता 1, शहर अभियंता 2 आणि शहर अभियंता 3 अशा प्रकारची उपसूचनेद्वारे या विषयाला मंजुरी करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये शहर अभियंता 1 या पदावरती मुख्य अभियंता प्रमोद ओंबाशे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे आणि शहर अभियंता 3 या ठिकाणी मनोज सेठिया यांचं नाव जाहीर केलेलं आहे आणि एक नाव त्याच्यामध्ये कुठलंही नाव डिक्लेअर केलेलं नाही. मात्र मुळशी दुर्घटनेतले जे जबाबदार अधिकारी आहे संजय कुलकर्णी या स्पर्धेत होते आणि ते 2 महिन्यांनी त्यांचं आता निलंबन केल्यामुळे ते आल्यानंतर त्यांच्याकरता ही राखीव जागा ठेवली का काय, अशा प्रकारचा प्रश्न इथल्या सत्ताधारी पक्षाला आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांना आमचा आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या विविध कामांच्या संदर्भात त्यामध्ये महानगरपालिकेचं मुख्यालय आहे, त्यामध्ये 280 कोटी रुपये विद्युत विषयक कामे, सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे कामे, विविध विकास कामाच्या नावावरती जवळपास 1000 ते 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या उपसूचना कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये महानगरपालिकेच्या सभेमध्ये विषयपत्रामध्ये घुसडून त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. संबंधित सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी त्या संपूर्ण उपसूचना वाचण्याची तस्ती देखील घेतली नाही. त्यांना विरोधी पक्षातले ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी या उपसूचना कायद्याप्रमाणे वाचल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली असताना सत्तेचा जो काही माज त्यांनी दाखवलेला आहे किंवा सत्तेमध्ये प्रचंड बहुमत, पाशवी बहुमताचा वापर करून
हा विषय पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न केला, कुठलीही उपसूचना वाचली नाही आणि जवळपास 1000 ते 1200 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या उपसूचना या ठिकाणी काल त्यांनी मंजूर केलेल्या आहेत. खरं तर अशा प्रकारच्या उपसूचना देत असताना विकास कामाच्या संदर्भात, कामांच्या संदर्भात शेकडो कोटीच्या विषय मंजूर करत असताना ते रितसर नगर सचिव विभागाच्या माध्यमातून विषयपत्रावर ते विषय आले पाहिजेत, त्याचे डॉकेट तयार झालं पाहिजे, त्यावरती सांगोपांग चर्चा झाली पाहिजेत, त्याचे योग्य असे एस्टिमेट बनवून ते विषय समोर सर्वसाधारण सभेच्या आणि स्थायी समितीच्या समोर आले पाहिजेत. मात्र तसं न करता अधिकारी, जे प्रशासनातले अधिकारी आहेत, ते नगर सदस्यांना अशा प्रकारचे सुपीक त्यांच्या डोक्यातनं कल्पना काढून अशा प्रकारचे विषय सामोरे आणतात. त्याचं योग्य असं एस्टिमेट तयार केलं जात नाही. उपसूचनाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या उपसूचना स्टँडिंग कमिटीच्या सभेमध्ये, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अशा प्रकारच्या त्या घोषणायच्या, त्याला मंजुरी द्यायची आणि त्याची अंमलबजावणी करायची आणि करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती दिवसा ढवळ्या दरोडे घालायचे. कायद्यात कागदाला कागद जोडून, कागदी घोडे नाचून ते कायद्यात बसून करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती दरोडे घालायचे. अशा प्रकारचा कारभार कालच्या सर्वसाधारण सभेमधून महानगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलेला आहे. या सगळ्या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करत आहोत. या संदर्भात माननीय महापौर, माननीय आयुक्त, सत्ताधारी पक्षाचे पक्षनेते आणि सभापती यांनी पुनर्विचार करावा. अन्यथा या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुनीताताई पवार यांच्याकडे या संदर्भात आम्ही तक्रार करून याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करणार आहोत.